मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोटेशनल डायनामिक्सचे जे न्यूमेरिकल्स आहेत, क्वेश्चन नंबर 17 तो पाहणार आहोत। मित्रांनो, थोडुसा जड प्रॉब्लेम आहे, सहजासहजी लवकर लक्षात येत नाही। पहा, मी व्यवस्थित सांगतो, मोठा आहे पण मी व्यवस्थित बढिया समजून सांगतो, तुम्हाला समजेलच। तर बा माझं म्हणणं आहे, बघा लक्षात ठेवा, प्रश्न भयंकर मोठा आहे। पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर। पहा, जसं वाचलं तसं आपण लिहित जातो। तर बा 17 क्वेश्चन नंबर 17 सांगत आहोत। पहा, समजते का? न समजण्यासारखं तर काहीच राहणार नाही असं सांगतो। तर बा त्यानं म्हटलं लेंथ आहे ना, मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर। तर स्पष्ट लिहून राहिलो तुमच्या समजण्यासाठी, लेंथ ऑफ स्ट्रिंग असं 20 सेंटीमीटर। मी मागेही म्हटलं होतं, आजही म्हणत आहो का सेंटीमीटर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये चालतच नाही। म्हणजे बा 20 सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटरचं मीटर करायचं असलं तर मायनस आहे ना 10 टू दी पॉवर -2 मीटर। म्हणजेच हा 0 एक कटला तर हा 1 न कमी होतो, 2 × 10 टू दी पॉवर -1 मीटर। पुढं वाचून राहिलो, अँड टायनी बॉब ऑफ मास 100 ग्रॅम। तर बा लक्षात ठेवा, गोळ्याचं मास देऊन टाकलं, स्पष्ट लिहून राहिलो, मास ऑफ बॉब। लक्षात ठेवा, m बरोबर 100 ग्रॅम। आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ग्रॅम पण चालत नाही, त्याचं किलोग्रॅम करा लागते, केजी करा। तर बा याला काय करायचं, बा ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं असलं तर याला 10⁻³ न गुणाचं। म्हणजे काय होईल बा, तर केजी। हे 2 शून्य कमी झाले तर हे 2 न कमी होते, म्हणजे 1 × 10 टू दी पॉवर -1। म्हणजे सरळ सरळ 10⁻⁻1 केजी। मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं वाचून राहिलो, इज सेट अप ए कोनिकल पेंडुलम, इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 RPM। एक गोष्ट लक्षात ठेवा, 75 RPM। या RPM चा अर्थ होतो रिव्होल्यूशन पर मिनिट, आणि आपल्याला रिव्होल्यूशन पर मिनिट कसं चालत नाही, मिनिट चालत नाही, सेकंद पाहिजे। या कारणास्तव याला 60 न भागायचं। ठीक आहे, 60 न भागलं तर लक्षात ठेवा याचा अर्थ होतो RPS। याला दुसरा युनिट हर्ट्ज म्हणतात, आणि हे रिव्होल्यूशन पर मिनिट म्हणा का हर्ट्ज म्हणा, हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, आणि म्हणून हे झाली तुमची फ्रिक्वेन्सी। याला जेवढं सोपं होईल तेवढं सोपं रूप द्यायचं। 15×5 = 75, 15×4 = 60, 5/4 म्हणजे बा 1.25। हा हे झालं आपलं एवढं। तर बा लक्षात ठेवा, पुढं वाचून राहिलो, कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन दी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी बॉब। तर बा त्यानं म्हटलंय कायनेटिक एनर्जी बरोबर प्रश्न विचारला, आणि त्यानं म्हटलंय इन्क्रीज इन दी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी। इन्क्रीज असलं बा तर त्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणतात। कमी हो का वाढो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विच इज डिनोटेड बाय डेल्टा। या डेल्टाचा अर्थ होतो चेंज, मग ती कमी हो की वाढो, इथं इन्क्रीज होत आहे, म्हणून हा प्रश्न विचारला। आणि अजून त्यानं काय सांगलं बा, तर यूज π² = 10। तर त्यानं आपल्याला π² ची किंमत 10 वापरा म्हणून सांगलाय। हे झाल्या तुमच्या किमत्या, असं आहे बा। आता एवढं जर झालं असेल तर मी शुभारंभ करून राहिलो। काय शुभारंभ करायचा आहे बा, तर लक्षात ठेवा, आपल्याला विचारलाय कायनेटिक एनर्जी। तर मी पहिले तर बा लक्षात ठेवा, तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगतो का बा कायनेटिक एनर्जी विचारलाय। कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे 12mv²। ठीक आहे, लहानपणापासूनच शिकत आहे। आपल्याला अडचण काय आहे का बा, मास देऊन आहे
आपल्याला व्ही माहित नाही. मास दिलाय ना 10⁻⁻⁻, मास ऑफ बॉम्ब. मात्र व्ही म्हणजे व्हेलॉसिटी नाही, बस हेच काळाची अडचण आहे आपल्या. मग आता एवढं जर झालं असेल तर हा कोनिकल पेंडुलम असतो. असा कोनिकल पेंडुलम मी दाखवून राहिलो बा. असा राहते, असा गेला तर बा असा काहीतरी सर्कल तयार होतो आणि हे असा तयार होते. असं शिकवलं म्या. आणि हे असं काहीतरी असते बा. तेव्हा माझं म्हणणं काय आहे बा, तर एवढं लक्षात ठेवा का बा याली सुंदर आकृती काढायची असेल तर असा तो घेर घेईल. कान देऊ नाही का, असा असा. या झाला तुमचा कोनिकल पेंडुलम. मला म्हणायचं काय आहे बा, का इथला जो कोन आहे मी पूर्ण शिकवलाय. तुम्ही पहा कोनिकल पेंडुलमचं एक्सप्रेशन व्हिडिओ माझे पहा. तर बा हा झाला तुमचा थीटा. हेच त्याची काय आहे बा, तर लेंथ आहे. लक्षात ठेवा लेंथ. ठीक आहे. हे रेडियस राहते, हे रेडियस असं. आता मला म्हणायचं काय बा, का याचा आहे ना हा कोनिकल पेंडुलम आहे. तर या कोनिकल पेंडुलमची आपल्याला व्हेलॉसिटी माहित आहे. v √rg tan थीटा. ठीक आहे. हे आहे कोनिकल पेंडुलमची व्हेलॉसिटी. मग v √rg tan थीटा. तुम्ही एक्सप्रेशन पाहाल तर मग त्याच्यामध्ये साइन थीटाचं इक्वेशन भेटल, कॉस थीटाचं भेटल. जेव्हा याचा भागाकार करसाल तर हे तुम्हाला व्हेलॉसिटी मिळेल. ठीक आहे. करून पहा, भेटूनच जाईल. नाही भेटलं तर मेसेज करा, तर मी काढून दाखवून देईन. ह्या आहे तुमचं व्हेलॉसिटी. आता आपल्या मनात कसं आलं पाहिजे, तर मी शुभारंभ करून राहिलो तर मग कायनेटिक एनर्जी ½ m. या व्हीच्या ऐवजी जर हे भरलं म्हणजे हा याचा स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर कटून जाते. म्हणजे सरळ सरळ rg tan थीटा. ठीक आहे. मन लावून नाही का बरोबर जुळवून देतो. मग आता एवढं जर झालं असेल तर बा आता आपल्याला अडचण काय आहे. आपल्याला अडचण आली का बा आपल्याला फ्रिक्वेन्सी माहित आहे. फ्रिक्वेन्सी माहित आहे तर बा आपल्याला पिरेडचं सूत्र पण माहित आहे. ठीक आहे. हे आपलं मेन फॉर्म्युला आहे. याच्यातल्या सब किमत्या आपण काढणार. तर मी याले पहिला एक नंबर देऊन ठेवतो. या सध्या तर याले एक नंबर देऊन ठेवतो. असं ह्या माझा टार्गेट आहे. आता माझ्याजवळ फ्रिक्वेन्सी आहे तर मला प्रेडचं फॉर्म्युला माहित आहे ना. प्रेड ऑफ कोनिकल पेंडुलम इज गिवन बाय t = 2 पाय √L cos θ/g. मग आता एवढं जर झालं असं तर मी इथं लिहून राहिलो पहा मी काय काय करतो. प्रेड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम पा समजते का. हे सूत्र माहित पाहिजे बा. मी घेतलाय पिरियडचं सूत्र t = 2 पाय √ आहे ना L cos θ/g. इथं लिहायचं L cos θ/g. मी हे का घेतलं बा, तर बा एक लक्षात ठेवा. याचं जर उलट केलं तर कसं होणार आहे. 1/t रेसिप्रोकल म्हणता 1/2 पाय. हा खालचा वर जाईल, वरचा खाली येईल. म्हणजे g/L cos θ. असं एवढा आपण काढला. आणि 1/t म्हणजे होते फ्रिक्वेन्सी. म्हणजे अर्थबोध या झाला का बा हे झालं फ्रिक्वेन्सी. म्हणजे n = 1/2 पाय √g/L cos θ. असं आहे. मग आता एवढं जर झालं असं तर भाऊ याचं मी स्क्वेअरिंग करत आहो. ऐकसाल तर बढिया समजल. n² = 1/4 पाय स्क्वेअर √ स्क्वेअर केला तर कटून जाईल g/L cos θ. मन लावून आहे का n² बरोबर 1/4 पाय स्क्वेअर आहे ना. याची किंमत आपल्याला देऊन आहे. किती आहे बा, तर 1.25. मग भरून टाकू आपण. ह्या पाय स्क्वेअरची किंमत आपल्याला दिलेली आहे. किती रे बा, तर इथं लिहूनच आहे 10 गिवन म्हणून दिली आहे. g ची किंमत 10. लक्षात ठेवा L cos θ. मग ह्या 10 आणि ह्या 10 तर कटला.
हा एल कॉस थिटा इकडं हाकलतो, म्हणजे बा एल कॉस थिटा हा इकडं हाकलला तर हा इकडं येईल, म्हणजे 1/4 n². एल कॉस थिटा इज इक्वल टू 1/4 n ची किंमत देऊ नाही 1.25. 1.25 याचा स्क्वेअर आहे म्हणजे 1.25 चा स्क्वेअर असा लिहितो 1.25 गुणिले 1.25. एल कॉस थिटा इज इक्वल टू 1/, या 1.25 ला गावरानी भाषेत सव्वा म्हणतात है ना. सव्वा एक सव्वा, सव्वा दोन्ही अडीच, सव्वा चोक 5. या दोघाचा गुणाकार करसाल तर 5 येईल. ह्या झाला सव्वा, सव्वा गुणिले 5 म्हणजे होते 6.25 असं आहे. किती होते रे बा 6.25 गुणून पाय 5 5 25 5 हातचा आले 2 5 2 10 2 12 2 हातचा आला 1 5 1 5 आणि 1 6 म्हणजे 6.25. तर बा ह्या वाला इथं लिहून राहिलो एल कॉस थिटा इज इक्वल टू 1/6.25. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्रो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापाशी लॉकचं पुस्तक आहे. या लॉकच्या पुस्तकामध्ये एक पेज आहे, त्याचं नाव आहे रेसिप्रोकल. सरळ सिंपल आहे, डायरेक्ट उत्तर मिळते. 1/, असलं त्याला रेसिप्रोकल म्हणतात. काय करायचं बा, हा 6च्या लाईनीमध्ये आहे ना, इथं 6 लिहून आहे, तिथं 5, इथं आहे ना वरत 2 आहे, तर त्या 2च्या लाईनीत 5. जे किंमत असेल इथली त्याच्यामध्ये मेन डिफरन्स इथं राहते तो मिळवायचा. मग 6 डायरेक्ट 25 चं तुम्हाला रेसिप्रोकल मिळेल आणि तो रेसिप्रोकल लक्षात ठेवा आहे 0.16. मग एवढं जर तुम्ही केलं तर बरं होते, कारण मी ते तुम्हाला लॉकचं पुस्तक दाखवूनही काही दिसणार नाही इथं फळ्यावर. ठीक आहे, मी काय म्हटलं बा, रेसिप्रोकल नावाचा पेज काढा. 6च्या 2 मध्ये मेन डिफरन्स 5. एवढं पाहिलं तर डायरेक्ट उत्तर भेटते, काही कॅल्क्युलेशन करायचं कामच नाही. आणि बोर्डाच्या परीक्षेत लॉकचं पुस्तक अलाउ आहे, तर याची किंमत तुम्हाला मिळेल 0.16. मग आता एवढं जर झालं असेल तर बा एल कॉस थिटा मिळाला. आता आपल्याला आहे ना लेंथ ऑफ स्ट्रिंग देऊ नये आहे ना, 2 गुणिले 10⁻⁻1. तर बा या 2 गुणिले 10⁻⁻1 म्हणजे 0.2 मीटर असतो. तर हा एल इकडं गेला तर cos थिटा इज इक्वल टू 0.16 भागिले एल. तर cos थिटा इज इक्वल टू 0.16 भागिले 0.2 आहे ना. पॉइंटच्या मागे 2 घर आहे, इथं पॉइंटच्या मागे 1 घर आहे. 2 घरापैकी 1 घर कटलं तर 1 घर राहते. अडाणी भाषेत कधी विसरत नाही. 2 1 2, इथं 1च आहे. 2 मधून 1 गेला, 1 राहिला, 2 8 16 म्हणजे पॉइंटच्या मागे 1 घर, 0.8 आला. तर बा लक्षात ठेवा एल कॉस थिटाची किंमत 0.16 इथं स्टार करतो आणि कॉस थिटाची किंमत 0.8 आणि स्टारनं काय होते बा, तर पटकन लक्षात दिसून पडते, दुसरं काहीच नाही. एवढं जर झालं असं तर बा आता तुम्ही हिशोब लक्षात ठेवा, तरच तुम्हाला समजेल बा का हा झाला तुमचा कोनिकल पेंडुलम. मी आकृती पण ठेवून देतो तुम्हाला समजण्यास. असा या झाला कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, हे झाली तुमची लेंथ, हे झाला तुमची रेडियस, ना हा झाला तुमचा कोन. ठीक आहे, यालाच मी आहे ना, आता इथं cos थिटाची किंमत 0.8 आहे. तुम्ही त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री शिकले का बा, काय शिकले बा का, हा जर काटकोन त्रिकोण असेल तर बा लक्षात ठेवा, याने नाव देऊन राहिलो मी ABC, राईट अँगल ट्रायंगल आहे. हा आपला अँगल आहे, कल्पना करा. तर बा या अँगलचा जर cos घेतला तर याची डेफिनेशन आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, लगतची बाजू भागीला कर्म. तर मग माझ्याजवळ cos थिटाची किंमत किती आहे रे बा, 0.8. याच्या खाली काहीच नाही म्हणजे आपल्याला 1 घेता येते.
डेफिनेशन मनाची ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, तर ही झाली ऍडजसंट साइड, हा झाला हायपोटेनियस. तर पायथागोरसनं ही बाजू काढता येते आहे ना. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू आहे ना स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड. म्हणजे एवढं लिहित नाही, 1 चा वर्ग बरोबर 0.8 चा वर्ग प्लस BC चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 0.8 चा वर्ग 0.64, याचं इकडं पक्षांतर केलं तर बा ह्या झाला BC चा वर्ग आहे ना. 100 आहे ना, 1 मधून 64 पैसे गेले तर बा 36 पैसे राहिले. तर बा BC बरोबर भेटलं आपल्याला 0.6, या भेटला 0.6. ठीक आहे. फायदा माहित आहे काय झाला? फायदा या झाला का तीनही बाजू माहित झाल्या, तर मला साइन पण काढता येते आणि मला टॅन पण काढता येते. आकृती मी तुमच्यासाठी ठेवतो. हा जो ट्रायंगल आहे याचं याच्याशी काही संबंध नाही आहे. एक जर अँगल माहित असला डिग्री आहे ना ट्रिग्नॉमेट्रीचा, तर बा त्याच्या मदतीनं राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीनं आपण 6च्या 6ही काढू शकतो. हे ट्रिग्नॉमेट्रीनं शिकवलं म्हणून मी हे काढून दाखवलं. याचा बेनिफिट माहित आहे, तीनही बाजू माहित आहे. म्हणजे मी इथं लिहून राहिलो या फिगर वरून आहे ना साइन काढता येते. तर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे बा 0.6 अपॉन 1, तर बा साइन थीटा भेटून गेला 0.6 असं. या फिगर वरून टॅन पण काढता येते. म्हणजे टॅन थीटा जर काढायचा असला तर याची डेफिनेशन आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे बा 0.6 अपॉन 0.8, म्हणजे बा टॅन थीटा इज इक्वल टू पॉइंट कटला 6/8, तर बा टॅन थीटा इज इक्वल टू भाग जाते 6 बेचोक 8. एवढं मी आज तयारी करून ठेवत आहो. ठीक आहे. आता तुम्ही जर पाहिसाल तर बा लक्षात ठेवा, या फिगरवर या फिगरवर या कोनिकल पेंडुलमच्या फिगरवर इथं लिहून राहिलो फ्रॉम दी फिगर ऑफ कोनिकल पेंडुलम मन लावून नाही का परफेक्ट सांगत आहो. आणि कोणी काय करते हाफ mv स्क्वेअर, तर बा याच्याशी तुलना करते, तसं शक्य नाही आहे. इथं व्हेलॉसिटी कोनिकल पेंडुलमची काढायची, तर कोनिकल पेंडुलमच्या फॉर्म्युल्यावरूनच काढा लागलं. तेच बरोबर नाही, जनरल नाही घेता येणार ना. तर बा लक्षात ठेवायचो. ठीक आहे. ज्याचा जो वेग राहील तोच काउंट करा लागलं. आता मी काय सांगत आहो, तर बा ह्या वाला अँगल आहे, ह्या अँगल याने साइन थीटा याच्याकडं पहा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. बोला समजते का? तर टॅन काढायचा असला तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ठीक आहे. तो बा इथं मांडता येते टॅन थीटा इज इक्वल टू R अपॉन L. ह्या इकडं गेला तर L टॅन थीटा इज इक्वल टू R. मग मला रेडियस भेटली L टॅन थीटा. एवढं जर काहीच नाही आहे, नुसतं मगजमारी म्हणजे बा सेम डोक्याला लावायचा आहे. मग आता एवढं जर झालं असन तर बा आपल्याला थोडं बा डोक्यामध्ये आता याले लागलं. सांगा बा एवढं जर समजलं तर बढिया होते. मग आता एवढं जर झालं असन तर बाला कान देऊ नाही काच. ठीक आहे. काय सांगून राहिलो, तर बा टॅन भेटून गेला. याने जर विचार केला तर काय काय होते हे सांगून देतो. असं आपल्याला काय लागते बा, तर लागते आपल्याला साइन थीटा लागते. मग साइन थीटा लागत असल तर बा फिगरचा विचार केला, हे जे स्ट्रिंग आहे ना, हे स्ट्रिंग जेव्हा हा रोटेट होतो तेव्हा काय होते बा, तर रोटेट होते तेव्हा हे स्ट्रिंग अशी जाते. हे वाली बी त्याची लेंथ आहे आणि हे हाईट धरल्या जाते आणि हे लेंथ धरल्या जाते. तर बा लक्षात ठेवा, याचा जर साइन घेतला ना,
साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हे असं. तर मग ह्या झाला आर अपॉन एल, ह्या इकडं गेला तर एल साइन थिटा इज इक्वल टू आर. एवढं फक्त लक्षात घ्या. हे एवढं म्या मगजमारी याच्यासाठी केली का बा पूर्ण किमत्या हाय ना याले आता स्टार देतो म्हणजे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. 3 स्टार झाले, 1 2 3. आता मी या मेन फॉर्म्युल्यावर येतो, मग तुम्हाला बढिया समजेल. आहे ना इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 असं. कायनेटिक एनर्जी बस ह्याच एक मोठा आहे, एवढा पार्ट तेवढा सांभाळा लागते. हाफ इथं यम येऊन आहे. यम म्हणजे मास ऑफ द बॉक्स 10 टू द पॉवर -1. इथं भरला 10 टू द पॉवर -1. ठीक आहे. हा आर आहे. आर ची किंमत पाहून घ्या, एल साइन थिटा. इथं आर च्या ऐवजी भराचं एल साइन थिटा. जमलं. जी तर जी ची किंमत 10, तर हे 10. टॅन थिटा तर टॅन थिटाची किंमत 3/4 झाला. आता किमत्याच भराचा आहे. कायनेटिक एनर्जी लांब करायचंच नाही, म्हणजे बघ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ह्या हाफ इंटू 10 टू दी पॉवर -1. हा जो यल आहे यल ची किंमत पाहून घ्या है ना 2 इंटू 10 टू दी पॉवर -1. तर मग यल ची किंमत 2 इंटू 10 टू दी पॉवर -1 ही वाली भरत हवी. हे नाही भरत आहे, पॉइंट मध्ये आहे तर त्रास कमी. साइन थिटाची किंमत तर स्टार केला असेल, नसन केला तर करून टाकायचा ह्या वाला स्टार. ते लवकर दिसते, दुसरं काही नाही असं. साइन थिटाची किंमत आहे 0.6 इंटू हा 10 इंटू 3/4. तर इथं लिहून राहील. बस एका याच्यातच कटते. आता कायनेटिक एनर्जी ह्या दोन कटला. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा 10चा घात -1 न 10चा घात -1. ठीक आहे. तर हा 10चा घात -1 असा आहे, तर इथं 10चा घात 1 आहे. म्हणजे ह्या 10 न ह्या 10 कटला, 10चा घात -1 राहिला. ह्या कटला ह्या 0.6 राहिला इंटू 3/4 असं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आहे ना भाग जाते 2 दोन्ही 4 2 त्रिक 6 असं 3 त्रिक 9 म्हणजे बा 0.9 भागीला 2 गुणिले 10चा घात -1. एवढं जर झालं असेल तर इथं कॅल्क्युलेशन करून राहिलो. इथं कॅल्क्युलेशन केलं तर बा कायनेटिक एनर्जी बरोबर आहे ना 0.9 ले भागलं आपण तर बा लक्षात ठेवा काय येते 45. 90चं 0.9 चा अर्थ 0.90. 0.90 च्या अर्धे 0.45. तर कायनेटिक एनर्जी बरोबर 0.45 गुणिले 10चा घात -1. तर कायनेटिक एनर्जी बरोबर 0.045. एवढं आपलं उत्तर आलं. मित्रो तुमच्या पुस्तकात 0.45 आहे. प्रिंट मिस्टेक आहे. ते घाईनं काहीतरी केलेलं आहे, कारण 10चा घात -1 कसाच कुठंच जात नाही. ठीक आहे. मग हे झालं. आता बघ एनर्जी म्हटलं तर याचं युनिट जूल राहते. तर आठवणीनं जूल द्या. तर एवढं लक्षात घ्या का प्रिंट मिस्टेक आहे, पुढचे रिप्रिंटिंग मध्ये बरोबर होईल. आता मी काय सांगत आहे पोटेन्शियल एनर्जीचं तर डायरेक्ट फॉर्म्युला असा आहे mgl इंटू 1 - cos थिटा. काय सांगत हाव mgl इंटू 1 - cos थिटा. सूत्र तर पाठ करास लागत. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल m किती देऊन आहे बा 10चा घात -1 mgl इंटू 1 - cos थिटा 10चा घात -1. 10चा घात -1 जी ची किंमत 10, l ची किंमत देऊन आहे 0.2 असं. 1 इथं लिहून राहिलो. cos थिटाची किंमत पण तर देऊन आहे
कॉस थिटा आहे बा 0.8. इथं बसते, मी बरोबर बसवून टाकतो 1 - 0.8 असा. पोटेन्शियल एनर्जी बरोबर, पोटेन्शियल एनर्जी बरोबर 10 न 10 कटला, 10चा घात -1 न 10चा घात +1 म्हणजे कटला 0.2. 1 मधून 1 रुपयातून 80 पैसे गेले तर बा 20 पैसे राहिले. 2 दोन्ही 4 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बरोबर 0.4 जूल. 4 मार्काचं येणारं गणित आहे, मी व्यवस्थित काढून दिलं, तुम्ही बरोबर मन लावून पहा आणि सोडवा. या झाला तुमचा 17वा. याच्यानंतर मी 18वा सांगून राहील. पहिला प्रॉब्लेम ना, हा प्रॉब्लेम बस 2 प्रॉब्लेम तुम्हाला सांभाळायचे आहे. हे तर कॅल्क्युलेशन सोपं आहे पहिल्याच्या तुलनेत, आहे ना. बाकी तर सर्व सोपे आहे. आता जे येणारे गणित आहे ना, काहीच दम नाही. 18वं पाहून घ्या. A motorcyclist is undergoing vertical circle inside a sphere of death. The speed of motorcycle varies between 6 meter per second and 10 meter per second. Calculate diameter of the sphere. Values are possible for these two speed. How much minimum values are possible for these two speed? मन लावून आहे का? स्पियर ऑफ डेथ आपण शिकलो. मोटरसायकल याच्यात फिरणार आहे. ही जी पोझिशन आहे ना, या पोझिशनला हायेस्ट पोझिशन म्हणतात. डोळ्याने दिसते याला लोएस्ट पोझिशन म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही विचार करा, चढ असलं तर आपण सायकल घेऊन जेव्हा चढावर जातो तो दम फेकतो, आहे ना. शेवटी काय करतात बा, कोणी ताकद पुरत नाही तर चढावर सायकल वरून उतरून जाते. अर्थबोध याद आला का? असा चालला म्हणजे लोएस्ट कडून हायेस्ट कडे जेव्हा जाते तेव्हा स्पीड कमी होते. तर मग हे डोक्यात आलं पाहिजे का, स्पीड डिक्रीजेस असं या डायरेक्शन. आणि जेव्हा वरून खाली येतो म्हणजे उतार आहे, त्यावेळेस स्पीड भयंकर वाढते. तर इथं डोक्यात आलं पाहिजे बघा, स्पीड इन्क्रीज. आणि आपण लहानपणापासून सायकलवर पाहतोच ना, उतारावर स्पीड सायकलची खूप वाढते, चढावावर कमी होते. अर्थबोध याद आला का? अशी वाढत आहे म्हणजे मग लोअर पोझिशनवर स्पीड जास्त असते, स्पीड जास्त. तर मग हायएस्ट पोझिशन असा चढत आहे तर दम फेकल न हो, तर इथं स्पीड कमी राहते. पहिला मुद्दा तर मला वाटते बा कमी आणि क्लिअर झाला. आता पाय त्यानं म्हटलं, द स्पीड ऑफ मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. तर मग असा जेव्हा चढत आहे तर इथं त्याची स्पीड असेल 6 मीटर पर सेकंड. असा जेव्हा येईल तेव्हा त्याची स्पीड असेल 10 मीटर पर सेकंड. एक मुद्दा तर क्लिअर झाला का नाही बा? झालाच ना. आता पाय पुढं काय सांगत, कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द स्फिअर ऑफ डेथ. तर ह्या झाला तुमचा डायमीटर स्पियर ऑफ डेथचा. तर मग हा त्याचा सेंटर आहे. सेंटर पासून तर एवढं अंतर म्हणजे याने रेडियस म्हणते. सेंटर पासून तर एवढं अंतर तर त्याला रेडियस म्हणते. त्याला डायमीटर विचारलाय. बोला बा, डायमीटर विचार. तर बा हेच या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत अशी त्याची झाली हाईट. हे झाली याची. आणि हाईट म्हणजेच काय रे बात, एवढी त्रिज्या आणि एवढी त्रिज्या म्हणजे आर न आर. तर हे झालं तुमचं 2R. ठीक आहे. आता बा तुम्ही काय शिकले, तर बा लहानपणी तुम्ही शिकले होते कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. समजते का? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. खूप हाय इंटरेस्ट न विद्यार्थी बोलतात. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. समजते, विच रिमेन्स कॉन्स्टंट इन द युनिवर्स. आहे ना. आमचे विद्यार्थी तर खूप इंटरेस्ट न बोलतात. तर बा काय अर्थ होते बघा, जगामध्ये एनर्जी कधी संपत नाही. हाय तेवढीच आहे, कधी वाढत नाही, कधी कमी होत नाही. जेवढी कॉन्स्टंट आहे तेवढीच कायम राहते. दिस इज कॉल्ड एनर्जी, आहे ना, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय.
लक्षात ठेवा, विच रिमेन्स कॉन्स्टंट इन द युनिवर्स, असं काहीतरी शॉर्ट मध्ये मी सांगत आहो. तर बा मले म्हणायचं आहे का बा ह्या जर नियम आहे तर बा जेवढी एनर्जी इथं असेल तेवढीच एनर्जी इथं असेल. विश्वास तर सर्वीकडे सारखा आहे, म्हणजे बा कुठंही कमी नाही कुठंही जास्त नाही. तर याले हायएस्ट पोझिशन म्हणते, याले लोएस्ट पोझिशन म्हणते. बोल बा. तर बा मी आता शुभारंभ करतो गणिताचं. हे बेसिक आहे, अजून भक्कम बेसिक सांगायचं आहे. ठीक आहे, तरच गणित समजल, नाही तर काहीच समजणार नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर पहिले बेसिकच समजावून सांगतो का बा हे हायएस्ट पोझिशन हे लोएस्ट पोझिशन. तर मी पहिला शब्द मग आपण गिवन भरत राहू. मी पहिला शब्द काय लिहित आहो इथं लिहितो खास करून का बा टोटल एनर्जी. समजते ऍट लोएस्ट पोझिशन. मग तो याने लिहिताना असं लिहायचं. ठीक आहे, लोएस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पोझिशन. हा त्याचा अर्थ आहे. काहून बा तर त्या लॉजनं त्या प्रिन्सिपलनं सांगलं का एनर्जी कमी जास्त होत नाही, ती सगळीकडे सारखी. मग जेवढी इथं असेल तेवढीच इथं असेल. आता टोटल एनर्जी काय म्हणते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी विच इज कॉल्ड एज टोटल एनर्जी. याचं रूपांतर करतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असं. लोएस्ट आहे तर इथं एल लिहितो. टोटल एनर्जी म्हटलं तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हायएस्टचा मी एच दाखवतो म्हणजे कन्फ्यूज होऊ नये. आता एवढं जर झालं असेल तर बाबा बालपणापासून शिकलो बघा कायनेटिक एनर्जीचं सर्व्याले आहे ना, पहिला फॉर्म्युला आहे 9व्या वर्गात हाफ एम व्ही स्क्वेअर. हा एल लिहायचा म्हणजे कन्फ्यूज होत नाही. पोटेन्शियल एनर्जीचं 9th क्लास मध्ये एक्सप्रेशन आहे का बा तळाशी बेसवर पोटेन्शियल एनर्जी 0 असते आहे ना. ते बॉडी वर जाऊन बसते. 9th क्लास मध्ये शिकले असाल ना, तिथून ती रिलीज होते आहे ना याची एवढ्या हाईट वरून. तर मग आहे ना नेहमी बेसवर पोटेन्शियल एनर्जी 0 असते ना, वर तर पोटेन्शियल एनर्जी. इथं पोटेन्शियल एनर्जी असते तर इथं कायनेटिक एनर्जी असते. तर मग इथं पा लोएस्ट पोझिशन वर पोटेन्शियल एनर्जी तर 0 राहील. आता कायनेटिक एनर्जीचं तर एकच फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. इथं एच आहे इथं एच लिहायचं. पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र सर्वात जगाले माहित आहे एम जी एच. मात्र बा इथं एच नाही आहे. एच ची व्हॅल्यू किती आहे मात्र आर न आर म्हणजे 2r. म्हणजे बा ह्या एच च्या ऐवजी मी भरून राहिलो 2r. बोल बाबा हा 0 तो गेलास म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर एल बरोबर बारकाईनं काना मात्रा विलांटीनं सांगत आहो का बा हाफ एम व्ही स्क्वेअर एच. मन लावून ऐकायचं. याले आहे ना इथं हाफ आहे इथंही हाफ आहे. याले हाफ नाही आहे मी टेन्शनच घेत नाही. असा हाफ लिहितो असा 2 लिहितो म्हणजे यानं या कटला म्हणजे असं मला लिहिता येते. याले तर हातही नाही लावला. एम जी ट्वाइस आर म्हणजे आरच्या त्रिज्येच्या दुप्पट डायमीटर असते म्हणून डी लिहितो असं. बोल बा एवढं जर समजलं असं तर बरोबर. आता एवढं जर झालं असेल ना तर बा आता हाफ एम ना हाफ एम कॉमन निघते. म्हणजे हाफ एम कॉमन निघला व्ही स्क्वेअर एल तर हाफ एम इथूनही कॉमन निघल व्ही स्क्वेअर एच प्लस ह्या हाफ न एम कॉमन निघला तर 2g इंटू डी असं एक्सप्रेशन सेट करायचं आहे तरच गणित सुटल. बाबा ह्या नाही ह्या तर कटला पाहिजे एवढं तर खतम झालं. मी आहे का नाही बाबा लोएस्ट पोझिशनवर हायएस्ट पोझिशनवर आणि हॉरिझॉन्टल पोझिशनवर व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन शिकवले. तुम्हाला आठ पाहिलं असेल तर मग लोएस्ट पोझिशनवर √rg असते. हायएस्ट पोझिशनवर असते ही √5rg आणि हॉरिझॉन्टल पोझिशनवर असते m न दाखवतात √3rg. याचे एक्सप्रेशन मी आताच शिकवले आहे. माझे व्हिडिओ आहे पहा. तुम्ही पाहतच नाही तर का करणार आहे. अभ्यासाला लागा मित्र. बरं झालं मा तोंडातून शब्द निघ
वेळ नाही आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, शाळा केव्हा उघडल, दिवाळी लागल, काय होईल काही नेम नाही आहे ना. 8 तास अभ्यास केला ना तरी कमी पडेल तुम्हाला आत्तापासून. खरं सांगत आहो, एवढे तुम्ही मागा. नाही तुमच्याजवळ पुस्तकं, नाही तुम्हाला क्लास, नाही तुम्हाला कॉलेज. जे आम्ही शिकवत आहोत तेच आहे. माझे व्हिडिओ पहा, मी इमानदारीनं शिकवत आहोत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर झोपून असाल तर पस्तावसाल, करिअर बर्बाद होईल. कोणी येत नाही कोणाचं उचलण्यासाठी. मित्र लक्षात ठेवा, भयंकर गरिबी आहे आणि अजून वाढणार आहे बेरोजगारी. म्हणून तुमच्या रिक्वेस्ट करतो, खूप अभ्यास करा, वेळ गमवू नका. खरं सांगत आहोत. V²L=, ठीक आहे. आता बा याचा अर्थ काय होते, व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन. तर बा ही असते √5r. मन लावून ऐकायचं तर बरोबर समजते, तरच आपलं शक्य आहे, अन्यथा नाही. मग आता आपल्याला काही टेन्शन घ्यायचं कामच नाही, फक्त एवढं लिहायचं आहे असं आणि +2GD. बाबा आता मी गणित वाचतो कारण त्याची आवश्यकता आहे. पाय मग मी काय सांगत आहो, त्याला किती सुंदर आणि बरोबर फसव्यासाठी दिलं. The speed of motorcycle varies between 6 मीटर/सेकंड and 10 मीटर/सेकंड. तर मी पहिलेच क्लिअर केलं बडबड करताना का बा असा चढत आहे, म्हणजे बा असा चढत आहे तर इथं स्पीड असा चढता चढता इथपर्यंत जेव्हा येईल तर इथं स्पीड कमी होते. म्हणजे इथली स्पीड त्यानं 6 दिली. असा आला म्हणजे स्पीड वाढते, म्हणजे इथं स्पीड जास्त राहील म्हणजे 10 राहील. म्हणजे बा इथं लोएस्ट पोझिशनवर त्यानं देऊन टाकलं 10. तर बा ह्या इथं लिहायचा 10चा वर्ग, इथं लिहायचा 6चा वर्ग, 2 गुणिला G ची किंमत 10 आणि D ची किंमत लक्षात ठेवा, D तर आपल्याला पाहिजेच, तर या झाला D कारण डायमीटरच विचारला. तर हे आपण इथं कारणात देऊन टाकायचं. कसं लिहायचं बा, तर बा VL बरोबर 10 मीटर/सेकंड असं आणि VH बरोबर 6 मीटर/सेकंड. इथं लिहायचं V1 असं. 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36, याचं पक्षांतर ठीक आहे. 2 गुणिला 10 गुणिला D असं. 100 मधून 36 गेले तर 64. ह्या कुठं जाईल, याच्या खाली एक स्टेप लिहूनच टाकतो. ह्या याच्या खाली म्हणजे 64 भागिला 2 गुणिला 10 बरोबर D. 64 आहे ना, 32 दोन्ही 64, 32 भागिला 10 बरोबर D. म्हणून मांडता येते D बरोबर 3.2 मीटर. हे झालं तुमचं उत्तर. म्हणजे एक्सप्रेशनच्या आधारे प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. बोल पा. अजून त्यानं काय विचारलं, हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दिस 2 स्पीड. तर मग आता इकडं लक्ष द्या, मी काय सांगून राहिलो. बा आकृतीचं काम संपून गेलं. तर मग आपल्याला आहे ना हायेस्ट पोझिशनवर आणि लोएस्ट पोझिशनचं आपल्याला व्हेलॉसिटी माहित आहे. हायेस्ट पोझिशन आणि सूत्र इथंच लिहून ठेवलाय, फक्त याच्या खाली इथून लिहायचं आहे. ते मी व्यवस्थित लिहून देतो. प्रश्न पाय काय विचारला, हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दिस 2 स्पीड. फॉर दिस 2 स्पीड म्हटलं तर एक इथली आणि एक इथली. तर मग हा लोएस्ट आहे, तर मग इथं लिहायचं VL √RG. VL √RG असं जेव्हा तो म्हणून राहिला तेव्हा आपल्याला माहित पाहिजे का डायमीटर जर 3.2 असेल 32, तर मग रेडियस त्याच्या अर्धी असते म्हणजे 16 म्हणजे 1.6 आणि ह्या त्याची किंमत 10 म्हणजे बा √16 आणि याचं उत्तर येईल 4 मीटर/सेकंड. दुसरा आहे बा हायेस्ट पोझिशनवर, तर बा √5RG असा म्हणजे बा √5 इंटू 1.6 गुणिले 10 म्हणजे बा 10 न याने गुणलं तर बा 16 गुणिले 5. पॉइंट कटून जाईल. 16चं वर्गमूळ 4, 4 वर्गमुळात 5 मीटर/सेकंड. हे तुमचं कंप्लीट आन्सर
याची गरज नाही आणि या फिगरची पण नाही. पहिले मी क्लिअर केलं. असं सोडवाच. तर मग ह्या झाला तुमचा 18वा. 19वा पाहून घ्या. 19वा एक नंबर सर्वात बोगस जर प्रॉब्लेम कोणतं असेल पूर्ण एक्झरसाइज मध्ये तर ती 19वा आहे. 1 मिनिटामध्ये मोकळं होते. हे नंतर मिटवत बसा एवढंही नाही लागत. पहा मग ए मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. इथं लिहून राहिलो फॉर रिंग. असं रिंग त्यानं म्हटलं आहे बा फॉर रिंग ऑफ मास 1 kg. तर स्पष्ट लिहितो m इज इक्वल टू 1 kg. त्याच्यानंतर हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. आय न दाखवतात 1 kg मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर त्यानं म्हटलं आहे ना when rotating about one of its diameter. ठीक आहे. if it is molten and remolded into a thin uniform disc of the same radius. तर मग हे आहे तुमची रिंग. असं याने विरघळलं म्हणते, मेल्ट केलं, मोल्ड केलं आणि याच्यापासून डिस्क तयार केली. तर मग कॉमन सेन्सची गोष्ट आहे का याने जेव्हा वितळवलं असं मेल्ट केलं असं तर मग याचा रस्सा तयार झाला असं. या रस्स्यापासून कोण तयार झालं पा तर डिस्क तयार झाली. म्हणजे जेवढं याचं मास असेल तेवढंच मास कोणाचं असेल बा तर डिस्कचं असेल. म्हणजे दोघांचंही मास कसं झालं बा सारखं. दुसरं त्यानं सांगून टाकलं आहे ना, हे तर दमच निघून गेला आहे ना, इनटू ए थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ सेम रेडियस. यानं सांगून टाकलं राजे हो का हे रेडियस आणि हे रेडियस कशी आहे म्हणते बात सारखी. बस दमच नाही राहिला. मग आता एवढं जर झालं असन तर बा ह्या डिस्क रिंग बद्दल बोलत आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आहे ना अबाउट इट्स डायमीटर इज हाफ mr स्क्वेअर. तर बा इथं स्पष्टली येत आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. असं बोला अबाउट इट्स डायमीटर. झालं गणित संपलं. अबाउट इट्स डायमीटर इज I is equal to half mr स्क्वेअर. तुम्ही म्हणसाल का सर तुम्हाला कसं माहित तर मग एक्सप्रेशन घेतलं हे पूर्ण डिटेल घेतलं. एक त्याही व्यतिरिक्त तुमच्यापाशी पीडीएफ असेल ना तर त्या पीडीएफ मध्ये लक्षात ठेवा तो पेज क्रमांक 21 पेज नंबर 21 दुसऱ्याच नंबरचा फॉर्म्युला आहे हा. आणि आता जग जायला सिंपल साधा आहे. पहा मग इथं I is equal to half. ठीक आहे. या मासची व्हॅल्यू देऊन टाकली 1 तर बा इथं लक्षात ठेवायचो mr स्क्वेअर तर इथं कॅपिटल देऊन टाक. तर बा हा 1 आहे. रेडियस लक्षात ठेवायचो माहित नाही पण मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे. ह्या r स्क्वेअर ह्या इकडं गेला तर 2 बरोबर r स्क्वेअर r बरोबर √2. इथं लिहायचं मीटर आणि रिंग अँड डिस्क have same radius असं त्यानं स्पष्ट म्हटलं आहे. तर इथं लिहायचं हो काय लिहिणार आहे रिंग गिवन दॅट ठीक आहे. बोला लवकर लवकर समजते का. अरे हो का नाही. गिवन दॅट रेडियस and given that ring and disc have same radius. बस पाल्लार करायचा आपल्याला 3 मार्क 2 मार्क काढायचे नाही तर उत्तर सारखं असेल. बोला समजते. दुसरं वैशिष्ट्य बोथ हॅव सेम मास. इथं लिहायचं काऊन तर याले वितळवलं तेवढ्याच रस्स्यापासून डिस्क तयार केली. मास कुठं बदललं. बोथ हॅव सेम मास. आता एवढं जर झालं असेल
मग तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज I इज इक्वल टू हाफ mr स्क्वेअर आहे ना. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे ना, हा तुमच्या पेज क्रमांक लक्षात ठेवायचो. पेज 22 वर मला वाटते बघा चौथा फॉर्म्युला आहे असं. आणि मी या डिस्कचे पूर्ण एक्सप्रेशन शिकवले. व्हिडिओ खोलून पहा, मी काहीच नाही सोडलं, पूर्ण डिटेल शिकवलं. फ्लॅश नाही मारा, जे आहे ते खरं आहे. तर बा एवढं जर हालं असेल तर इथं लिहायचं हो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क असं थोडंसं पूर्ण लिहायचं. काय लिहायचं रे बा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ॲक्सिस about an axis passing through its center and perpendicular to its plane is I is equal to half mr square. आता याचा आणि याचा फॉर्म्युला जर सारखा असेल उत्तरही सारखं येणार आहे. I इज इक्वल टू हाफ, m ची किंमत 1, r ची किंमत √2 आणि याचा वर्ग. I इज इक्वल टू हाफ इंटू 2 यानं या कटला पा I इज इक्वल टू 1. काय आलं रे बा? 1 kg मीटर स्क्वेअर. तर हे तुमचं उत्तर आहे. I इज इक्वल टू 1 kg मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं मित्रो आज 3 प्रॉब्लेम तर कमी केले, 3च राहिले. मग त्याच्यानंतर मी नवीन चॅप्टर चालू करतो, याने मधात टाकून देत जाईल. ठीक आहे, नाही तर पहिले टाकून देईन जसं जुळल तसं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो घंटी वाजवा. नमस्कार.